साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जी की जयंती को भव्य रूप से मनाने और उनकी स्मृतियों को अक्षुण्ण रखने के उद्देश्य से प्रतिवर्ष 5 से 10 लाख रुपयों का स्थायी बजट आवंटित करने की मांग को लेकर फकीरा पैंथर सामाजिक संगठन द्वारा नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय पर एक अनोखा पोतराज और झाड़ू मोर्चा आंदोलन संगठन के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट गुरु सूर्यवंशी के नेतृत्व में निकाला गया। इस मोर्चे में पारंपरिक पोतराज वेशभूषा और झाड़ू के साथ समाज के कई प्रतिनिधि शामिल हुए। मोर्चे में शामिल प्रमुख लोगों में एडवोकेट गुरु सूर्यवंशी के साथ प्रमोद आवर, शंकर चांदणे, शेषराव कुचेकर, बाड़ा साहेब राजपांगे, संतोष पवार, सुरेश मानवटकर, मधुकर साठे, बालाजी सूर्यवंशी, बालू कस्बे और अमोल सूर्यवंशी प्रमुख रूप से उपस्थित थे। बता दें कि इस मोर्चे के माध्यम से एडवोकेट गुरु सूर्यवंशी के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने नवी मुंबई महानगर पालिका समाज विकास विभाग के उपायुक्त किशनराव पलांडे से मुलाकात की और उन्हें एक लिखित निवेदन सुपुर्द करते हुए मांग रखी कि डॉक्टर अण्णाभाऊ साठे जैसे महान क्रांतिकारी साहित्यिक और सामाजिक विचारक की जयंती केवल औपचारिक कार्यक्रम बनकर न रह जाए, बल्कि उनमें साहित्य प्रतियोगिता, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक जागरूकता अभियान जैसे विविध गतिविधियां भी शामिल हो और उसके लिए एक सुनिश्चित बजट मुकर्रर किया जाए। इस अवसर पर गुरु सूर्यवंशी ने दो टूक शब्दों में साफ कहा कि अब सिर्फ मौखिक आश्वासन नहीं चलेगा, बल्कि वे लिखित आश्वासन चाहते हैं। उन्होंने आगे यह भी स्पष्ट किया कि यदि समय पर उचित निर्णय नहीं लिया गया तो फकीरा पैंथर संगठन आने वाले दिनों में एक बड़े जन आंदोलन की शुरुआत करेगी। इस पर उपायुक्त पलांडे ने मांगों को वरिष्ठ अधिकारियों तक पहुंचाने का आश्वासन देते हुए उनकी अध्यक्षता में एक बैठक आयोजित करने का लिखित आश्वासन भी दिया। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेवर पोतराज व झाडू मोर्चाचं आयोजन केलं होतं। पोतराज व झाडू मोर्चाचं आयोजन करण्यामागे उद्देश असा होता की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नवी मुंबई महानगरपालिकेने दरवर्षी किमान 5 ते 10 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करून करावी, जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारा बहुजन समाज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र येईल, विचारांची देवाणघेवाण होईल, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, सामाजिक एकोप्याला वाढ भेटेल आणि समाजाच्या विकासाला चालना भेटेल, हा उद्देश होता। आणि हे करत असताना आम्ही सांगितलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने हा मातंग समाज वास्तव्य करतो आणि मातंग समाजाची अस्मिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, तर त्यांची जयंती नवी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक तरतूद करून करणं आवश्यक आहे। आपण जर मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घेतलं तर मुंबई महानगरपालिका दरवर्षी साधारण 12 लाख रुपयाचं त्या ठिकाणी तरतूद करते आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत थाटामाटामध्ये आणि एक समाज उपयोगी उपक्रम राबवून करते। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका देखील गडकरी रंगायतन या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अत्यंत दिमाखामध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे उपक्रम राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करते। मीरा भाईंदर पण त्या ठिकाणी करते। त्याचबरोबर रायगडमध्ये देखील त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे। केवळ नवी मुंबई महानगरपालिका त्याला अपवाद ठरत आहे, म्हणून आज आम्ही पोतराज झाडू मोर्चाच्या माध्यमातून येथील प्रशासनाला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमची आग्रही मागणी आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती करता नवी मुंबई महानगरपालिकेने किमान 5 ते 10 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करावी आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची अस्मिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करावी। आज आम्ही ज्यावेळेस समाज विकास विभागाचे उपायुक्त पलांडे साहेबांना भेटलो तर त्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। येणाऱ्या 2 ते 4 दिवसांमध्ये त्या ठिकाणी सन्माननीय आयुक्त महोदयासोबत आमची मीटिंग, आमच्या शिष्टमंडळाची मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन कशा पद्धतीने जयंती करता येईल आणि कशा पद्धतीने आर्थिक तरतूद कितीपर्यंत करता येईल याबद्दल मीटिंग घेऊन ते नक्कीच आम्हाला निर्णय त्या ठिकाणी मीटिंग मध्ये भेटेल असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला, आश्वासित केलेला आहे। त्या पद्धतीचं एक लेटर त्यांनी आम्हाला आज त्या ठिकाणी दिलेलं आहे। हे लेटर आहे, त्या लेटरमध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये ते आमची मीटिंग अरेंज करतील सन्माननीय आयुक्त महोदयासोबत। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।